छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या समोर शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न, संकुल शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। सरकारनं जीआर काढावा आणि दिवाळीचे काही दिवस पुढे ढकलावे, सरकारनं केलेली घोषणा अद्याप अंमलात नाही, खासदार ओमराजे निंबाळकरांचा सरकारवर निशाणा। महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोडमॅप तयार, विजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता, विजन डॉक्युमेंटच्या नुसार आर्थिक तरतूद केली जाणार। चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, धुळ्यामधील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती। नवी मुंबईतील कामोठे सेक्टरमध्ये एका सोसायटीमधील फ्लॅटला आग, आगीमध्ये आई आणि मुलीचा मृत्यू। वाशीमध्ये रहेजा रेसिडेन्सीमध्ये 10व्या मजल्यावर आग, आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला, सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये, अनिर्बंध फटाके फोडल्यानं प्रदूषणाच्या पातळीमध्ये विक्रमी वाढ। उद्या मध्यम पावसाची शक्यता, कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज।